भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती 2 मधील प्रभाग क्रमांक 13 टेमघरपाडा भादवड माऊली कंपाऊंड परिसरात प्रवीण किराणा स्टोर्स जवळील आरसीसी रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या भूमिपूजन कार्यक्रमाला टेमघरपाडा व भादवड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुरेश म्हात्रे यांच्या निधीतून करण्यात आले असून या कामासाठी शिव वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुळवी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नामुळे कामाला गती मिळाली आहे। टेमघरपाडा गावचे युवा नेते गजेंद्र गुळवी हे आपल्या विभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात। त्यांच्या प्रयत्नामुळे परिसरातील विकास कामांना वेग येत आहे। खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे हे देखील गजेंद्र गुळवी यांच्या कार्याला सतत सहकार्य करत असतात। गावातील नागरिकांनी गजेंद्र गुळवी यांच्या कार्याचे कौतुक करत गजेंद्र गुळवी यांच्या नेतृत्वाखाली परिसरात विकासाची नवी दिशा सुरू झाल्याचे मत व्यक्त केले आहे। त्यांनी अनेक तरुणांना आपल्या समाजकार्यात जोडून त्यांना योग्य मार्गदर्शन देत समाजकार्यात सहभागी केले आहे। तर यावेळी टेमघरपाडा आणि भादवड गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गजेंद्र गुळवी दिवस रात्र झटत आहे। त्यामुळे आगामी भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांना त्यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे। तर शिव वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र गुळवी यांनी देखील येणाऱ्या आगामी भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू देखील केली आहे। तर चला पाहूया यावेळी भूमिपूजनाप्रसंगी भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे काय म्हणाले। रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी गजेंद्रचं खूप अभिनंदन करेन। आणि आपण स्वतः सांगितलं की अशी अनेक कामं आज नगरसेवक किंवा काही नसताना गजेंद्रने आताही येणाऱ्या 8-10 दिवसात आणखी 40 लाखाची त्याची कामं प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवलेली आहेत। ही कामं मी मंजूर करून देतो कारण त्याचा त्या कामासाठी सतत पाठपुरावा आहे। मध्ये त्यांचे कार्यक्रम पण बघितले, महिलांचा कार्यक्रम होता किंवा इतर कार्यक्रम सातत्याने लोकांशी त्याची जी जुडलेली नाल आहे खरोखरच मी त्याचं अभिनंदन करतो की एवढं कमी वयात त्याला जी काही गावांच्या विकासाची ओढ आहे आणि आज मी पाहिलं तर ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद, खूप चांगला पाठिंबा हा त्याच्या सोबत आहे आणि याही पुढं त्यांनी अशा प्रकारची चांगली कामं करावीत। मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जी विकास कामं असतील त्यांनी सांगावं की विकास कामं मी स्वतः लक्ष घालून मंजूर करून देईन। तुर्तास आजच्या दिवसापुरतं त्याचंही अभिनंदन करतो आणि ग्रामस्थांचं देखील अभिनंदन करतो। धन्यवाद। मामा, ज्या प्रकारे येणाऱ्या पुढील आगामी भिवंडी महानगरपालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, तर आपली कशा मोर्चे बांधणी आहे? आता निवडणुका बहुतेक जानेवारीपर्यंत यायला लागते महानगरपालिकेच्या, त्याविषयी मोर्चे बांधणी तर चालू आहे। आमची कॅन्डिडेट असतील महाविकास आघाडीचे सगळीकडे असतील, परंतु माझं प्रामाणिक म्हणणं आहे गजेंद्र सारखा एक युवा तरुण हा उद्याचं भविष्याचं इथलं नेतृत्व झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कधीही राजकारण करत नाही। तो त्याला संधी मिळेल चांगली तो त्याने त्या करून तिथं एक आपलं स्थान निर्माण करावं आणि गाववाल्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करावं। गजेंद्र भाऊ, काय सांगाल? आज माऊली कंपाऊंड येथे आपण रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे खासदार बाळमामा यांच्या हस्ते। नेहमी या विभागात आपण अनेक विकास कामांसाठी प्रयत्नशील असता आणि आज अनेक विकास काम मार्ग देखील लावतात। कशा आनंद होत आहे आणि मामाची जी साथ आपल्याला मिळत आहे त्या संदर्भात देखील काय सांगाल? नक्कीच प्रथमतः मी माझे गुरुवर्य आपले सर्वांचे लाडके खासदार बाळमामा म्हात्रे यांचं खूप अभिनंदन करतोय की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आज या गावाच्या टेमघरपाडा भादवड टेमघर आदिवासी पाडा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर या आमच्या पूर्ण वार्ड क्रमांक 13 साठी विकासाच्या कामानिमित्त मला कमीत कमी नाही जर विचार केला तरी 1 करोड पर्यंत मला निधी दिलेली आहे। मी त्यांचं खूप आभारी आहे आणि त्यांचं नेहमीच माझ्यासाठी हा योगदान माझ्यासाठी नक्कीच हा आनंदमय असतो आणि नक्कीच मी माझ्या या गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन आणि जास्तीत जास्त गावाचा विकास कसा करता येईल, गावातल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सोडवता येतील आणि गावातले जे नागरिक आहेत, युवा पिढी आहे, त्या युवा पिढीला कसा पुढे नेता येईल हाच माझा ध्येय आहे आणि नक्कीच हा ध्येय मी मामांच्या या आशीर्वादाने आणि पाठबळाने मी पूर्ण करेन। नक्कीच या रस्त्याच्या विकासासाठी आज मामांनी जो निधी दिला मला 8 वर्षापासून फक्त आणि फक्त एक
शब्द दिला जायचा की बनवू बनवू, परंतु कोणत्याही प्रकारचा हा रस्त्याचा काम किंवा कोणताही निधी मला दिला गेला नाही. मी इथे स्थानिक जे नगरसेवक आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांना मी सांगून थकलो की मला इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, इथले नागरिक फार त्रस्त आहेत रस्त्याच्या वेळी, परंतु कोणताही लक्ष दिला गेला नाही. आणि मामांना मी फक्त शब्द टाकला की मामा, एक रस्त्याची समस्या आहे, त्या रस्त्याच्या समस्येमुळे नागरिक खूप त्रस्त आहेत. तर मामांनी लगेचच मला शब्द दिला की ठीक आहे, येत्या महिन्याच्या आत तुला मी निधी देतो आणि ते रस्त्याचं काम पूर्ण करून घे. आणि निश्चितच शब्दाला मामांनी मान दिला आणि तो शब्द पाळला. असे अजून गावातील 3 ते 4 रस्ते त्यांची कामं मामांनी माझ्याकडे दिलेली आहेत. सोसायट्या आहेत, आमच्या गावाचे घराचे जिथं जिथं घर आहेत तिथं समस्या आहेत, त्या मला जाणून घेऊन मामांनी माझ्याकडून लिहून घेतल्या आणि त्या संदर्भात मला निधी दिलेला आहे. मी खरंच पुन्हा एकदा मामांचा खूप आभारी आहे. अजून कोणकोणत्या अशी विकास कामांची आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरती देखील भर देऊन आपण काम करणार आहात, का सांगाल? नक्कीच आमच्या गावात जशी एंट्री करतायत असं मामांनी आता सांगितलं की तलावाचा जो काम आहे, मामांनी उद्यापासूनच मला पाठपुरावा घ्यायला सांगितलेला आहे. आणि माझ्याही मनात ती गोष्ट होती, कारण गावाच्या जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा पहिल्यांदा आमच्या गावाचा तलाव म्हणजे आमच्या गावाची शान. परंतु आज मामांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतला. आम्ही तर घेतोच किती दिवस, परंतु आज मामांनी शब्द दिल्यामुळे मलाही उत्स्फूर्तता आली आणि नक्कीच त्या कामाचा पाठपुरावा घेऊन मी तलावाचं सुद्धा काम निश्चितच करेन. आणि माझ्या गावाचा जो विकास आहे तो निश्चितच मामांच्या ह्या माझ्या पाठीशी राहण्याच्या याच्यामुळे मी करणार आहे नक्कीच. गजेंद्र भाऊ, येणाऱ्या आगामी भिवंडी महानगरपालिका निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये देखील कशा तयारी आपली आहे आणि एक युवा नेता उभरून येत आहे या सर्व कामांसाठी, जनता देखील कशा आपल्या सोबत आहे आणि त्यांना काय संदेश देणार आहेत? नक्कीच तुम्ही फार चांगला मला प्रश्न विचारला आहे. युवा नेतृत्व म्हणून प्रत्येकाची इच्छा होती, गावातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा होती की आता आपल्याला कोणीतरी युवा नेतृत्व करणारा व्यक्ती पाहिजे. तर माझ्याकडे आमच्या गावातील प्रत्येक कितीतरी व्यक्तींनी माझ्याकडे हा प्रश्न मांडला की दादा, तुम्ही आपल्या गावाचा एक नेतृत्व करा आणि गावाचा विकास तुमच्याकडून होईल. या लोकांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आज मला सुद्धा प्रत्येक कामाला यश येत आहे. नक्कीच आज माझ्यावर गावातील लोकांनी दाखवलेल्या ह्या विश्वासामुळे आज मला सुद्धा यश मिळत आहे. आणि असा त्यांचा प्रेम माझ्या पाठीशी आणि माझ्या नेहमी त्यांचा जो आशीर्वाद आहे तो माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. मी माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सगळे ग्रामस्थ, महिला मंडळ, आई, ताई, भगिनी आणि माझे वरिष्ठ मंडळी, काका असो, आजोबा असो किंवा प्रत्येक लहान मोठे मित्र सर्वांनी माझ्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि माझ्यावरचं प्रेम दाखवलं, त्याबद्दल सर्व टेमघरपाडा, भादवड, टेमघर या सर्व ग्रामस्थांचं, नागरिकांचं मी आभारी आहे. धन्यवाद.